आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस किंवा इंटरमिडिएट सेक्शनवरती जे काय फोर्स ॲक्ट होतात त्यावरील आधारित न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. अ ब्रास बार हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ, म्हणजे काहीतरी ब्रास बार दिलेला आहे त्यांनी, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला किती दिला आहे 1000 mm². ही सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्सेस ॲज शोन इन फिगर. या डायग्राममध्ये काहीतरी ॲक्सियल फोर्स त्यावर ॲक्ट होतात ते आपल्याला काय केलं आहे त्यांनी डायग्राममध्ये दिलेलं आहे. फाइंड द नेट डिफॉर्मेशन इन द बार. ह्या संपूर्ण बारचं किती डिफॉर्मेशन होतंय ते आपल्याला काय करायला सांगितलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक ई यंग मॉड्युलस इज इक्वल्स टू 1.05 इंटू 10⁵ Newton/mm² दिलेलं आहे. तर न्यूमरिकलमध्ये जे काही गिवन दिले ते आपण इथे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. एरिया त्यांनी दिलेला आहे 1000 mm². ऑलरेडी मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट यंग मॉड्युलस ई किती दिला आहे 1.05 इंटू 10⁵ Newton/mm². हा सुद्धा Newton/mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. तर या टाईपचे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी सर्वात पहिली स्टेप, जे काही बॉडी आपल्याला दिलेली आहे ती इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे का नाही हे चेक करायचं. मग ते आपण कसं करत असतो, फॉर इक्विलिब्रियम कंडिशनसाठी काय असतं इक्वेशन, समेशन ऑफ एफ(x) इज इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवरील सर्व फोर्सेसची ॲडिशन किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. देअरफॉर करूया ॲडिशन सगळ्यांची. जे राईट साईडला फोर्सेस जातात ते पॉझिटिव्ह असतात, जे लेफ्ट साईडला येतात ते निगेटिव्ह असतात. मग पहिला बघा, लेफ्ट साईडला चालला आहे 50 kN म्हणून -50 kN. 80 kN राईट साईडला चालला म्हणून +80 kN. नेक्स्ट 20 kN लेफ्ट साईडला येतोय म्हणून -20 kN. हा 10 kN पुन्हा लेफ्ट साईडला येतोय म्हणून -10 kN. इज इक्वल्स टू ॲडिशन करूया, -50 + 80 -20 -10. आन्सर आपलं किती आलं, 0 आलं. म्हणजेची बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे. जर बॉडी इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तर पुन्हा पुढे फोर्स रिझॉल्व करायचे. जर काही इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये नसेल, म्हणजे या फोर्सेसची जर काही ॲडिशन 0 आली नाही तर या बॉडीचा आपण आन्सर काढू शकत नाही. सध्या कसं आहे, आन्सर आपलं 0 आले म्हणजे काय करू शकतो, याचे फोर्स रिझॉल्व करून आन्सर फाइंड आउट करू शकतो. मग आता याची फोर्स रिझॉल्व करण्यासाठी आपण 2 मेथड्स पाहिलेले आहेत, त्या दोन्ही सुद्धा आपण पाहूया. यातील तुम्हाला जी सोपी वाटेल ती एक्झामला तुम्ही ट्राय करा. मॅक्झिमम जी मेथड तुम्हाला आवडेल त्या मेथडने तुम्ही काय करायचे आहेत, मॅक्झिमम नंबर्स ऑफ न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून तुमची ती मेथड काय होऊन जाईल, परफेक्ट होऊन जाईल. तर मेथड नंबर 1 पाहूया आपण. काय करायचं, 1 2 3 ब्लॉक्स आहेत, ॲज इट इज इथं ड्रॉ करायचं. 1 2 आणि 3 ब्लॉक ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडिंगचा फोर्स हे नेहमी फिक्स असतात, यात काही बदल होत नाही. म्हणून काय करायचं, याला नाव देऊया आपण ABCD. त्याचप्रमाणे इथं सुद्धा नाव देऊया AB सेक्शन, BC सेक्शन, CD सेक्शन. ABBCD 3 सेक्शन ड्रॉ केले. ह्या लाईनच्या खाली ही लाईन, ह्या लाईनच्या खाली ही लाईन ड्रॉ करून घेतली. स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडिंगचा फोर्स फिक्स असतात, यात काही चेंज होत नाही. म्हणून काय करायचं, ॲज इट इज फोर्स द्यायचा. या साईडला किती आहे तो 50 kN. सिमिलरली हा कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला टेन्साईल आहे, म्हणून याला सुद्धा बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, टेन्साईल 50 kN द्यायचं. आहे का नाही सोपं. म्हणजे पहिल्या बॉडीचं आपलं सॉल्व झालं. टेन्साईल असल्यामुळे काय असतं, पॉझिटिव्ह. इथं आपण पाहिले टेन्साईल जर का बॉडीवरती फोर्सेस असतील तर पॉझिटिव्ह घ्यायचं, कॉम्प्रेसिव्ह असतील तर निगेटिव्ह घ्यायचं. आता काय होतंय, हा फिक्स असणार आहे फोर्स, कोणता आहे, टेन्साईल. ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपण इकडे ॲडजस्टेबल फोर्स लावला 50 kN. त्यामुळे पहिल्या बॉडीचं फोर्स रिझोल्युशन कंप्लीट झालेलं आहे.
नेक्स्ट काय म्हटलं, शेवटचा फोर्स सुद्धा फिक्स असतो. तो कसा आहे बॉडीला, कॉम्प्रेसिव्ह आहे. मग शेवटचा फोर्स जो डी वरती आहे तो कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह. किती आहे तो, 10 किलो न्यूटन. ॲज इट इज लिहिला 10 किलो न्यूटन. आता या 10 किलो न्यूटनला बॅलन्स करण्यासाठी इकडून सुद्धा कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन लावायचा. 10 किलो न्यूटन झालं का. पहिला सेक्शन कंप्लीट झाला, तिसरा सेक्शन कंप्लीट झाला. यात काय अवघड आहे का, नाही. काय करायचं, पहिला फिक्स असतोय, लास्ट फिक्स असतोय. पहिला फिक्स केला, लास्ट फिक्स केला. लास्टला कॉम्प्रेसिव्ह आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आत ढकलणारे फोर्स, म्हणून याला बॅलन्स करण्यासाठी सेम फोर्स आतल्या साईडला लावला 10 किलो न्यूटन. हा टेन्साईल आहे, ह्याला बॅलन्स करण्यासाठी टेन्साईल 50 किलो न्यूटन लावला. इथंपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, हे फोर्स रिझॉल्व करायचा. आता हा फोर्स रिझॉल्व करण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड बघा. हा बी वरती किती लावला आपण, 50 किलो न्यूटन लावला, जो काय नवीन फोर्स आलाय तो. याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, हा ह्या साईडला चाललाय, ह्याच्या ऑपोजिट इक्वल अँड ऑपोजिट फोर्स लावायचा ह्या साईडला. तो किती असणार आहे, 50 किलो न्यूटन. नेक्स्ट, परंतु मूळचा या बी वरती किती आहे, 80 किलो न्यूटन आहे. कोणत्या साईडला आहे, त्या साईडला आहे. म्हणून काय करायचं, इथं लावायचा. किती आहे तो, 80 किलो न्यूटन. काय केलं आपण, हा नवीन फोर्स 50 किलो न्यूटन या बॉडीला टेन्साईल बॅलन्स करण्यासाठी लावला होता. याला बॅलन्स करण्यासाठी काय केलं, पुन्हा इथं ऑपोजिट अँड इक्वल डायरेक्शनला 50 किलो न्यूटन लावला. परंतु ह्या बी पॉईंटवरती मूळचा किती आहे, 80 किलो न्यूटन त्या डायरेक्शनला आहे. तो ॲज इट इज इथं लिहिला. आपल्याला माहित आहे सेम डायरेक्शन असतील तर ॲडिशन, जर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स असतील तर सबस्ट्रॅक्शन करायचं. मग आता बघा, हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, म्हणजे ऑपोजिट इन डायरेक्शन आहेत. म्हणून काय करायचं, यांची सबस्ट्रॅक्शन करायची. 80 - 50 किती येणार, 30 किलो न्यूटन. साइन कोणतं द्यायचं, जो फोर्स मोठा आहे त्याची डायरेक्शन द्यायची. 80 मोठा की 50 मोठा, 80 मोठा. म्हणून काय करायचं, 80 राईट साईडला चाललाय म्हणून ही डायरेक्शन द्यायची. मग आता याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं, इक्वल अँड ऑपोजिट या साईडनं लावायचा. तो किती असणार आहे, 30 किलो न्यूटन. आता हे आपला आन्सर बरोबर आहे. परंतु इथं बरोबर असं येतंय का चेक करण्यासाठी काय करूया, अजून एकदा सेम प्रोसेस वापरूया. आता इथं किती आला, नवीन 30 किलो न्यूटन आला. याला बॅलन्स करण्यासाठी इक्वल अँड ऑपोजिट इथं लावायचा. तो किती असणार आहे, 30 किलो न्यूटन. आता हा 30 किलो न्यूटन लावला, परंतु सी वरती ऑलरेडी काय ना फोर्स 20 किलो न्यूटन. कोणत्या साईडला आहे, ह्या साईडला आहे तो 20 किलो न्यूटन. हे दोन फोर्स कसे आहेत, एक इकडे चालला, एक इकडे, म्हणजे ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शनला काय करतो, सबट्रॅक्शन करतो. मग सबट्रॅक्शन केल्यावर 30 - 20 किती येणार, 10. ओके आले. परंतु डायरेक्शन कोणती द्यायची, 30 आणि 20, जो मोठा असेल तो, म्हणजे 30 मोठा, 30 गुणिले चालला त्या साईडला, म्हणून याची डायरेक्शन ह्या साईड. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. मग आता हा टेन्साईल पॉझिटिव्ह, कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह, हा सुद्धा कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह. मेथड नंबर 2 पाहूया. फॉर सेक्शन ए बी, फॉर सेक्शन ए बी लेफ्ट साइड फोर्सेस, मी डायरेक्ट असंच लिहितो शॉर्टकटमध्ये, लेफ्ट हँड साइड फोर्सेस इज इक्वल्स, ह्या ए बीच्या लेफ्ट साईडला कोणतं आहे, 50 किलो न्यूटन. 50 किलो न्यूटन कसा आहे, बाहेरच्या साईडला ओढतो, म्हणजेच कसा झाला तो टेन्साईल. आणि टेन्साईलला कोणतं साईन असतं, पॉझिटिव्ह साईन, त्यामुळे +50 किलो न्यूटन. आता ए बी सेक्शनच्या राईट साईडचे फोर्सेस, ए बी सेक्शन राईट हँड साईड फोर्सेस. ए बीच्या राईट हँड साईडला बघा 50, ए बीला काय करतोय, बाहेरच्या साईडला ओढतो, म्हणजे टेन्साईल 80 किलो न्यूटन टेन्साईल. टेन्साईल म्हणजेच प्लस असतं. नेक्स्ट हा 20 किलो न्यूटन काय करतोय, ए बीला आतल्या साईडला ढकलतो, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्हसाठी आपण काय लिहितो, -20 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट हा थर्ड काय करतोय, बी सीला आतल्या साईडला ढकलतो, म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह, म्हणून -10 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. सगळ्याची बेरीज करूया, केल्यानंतर किती येते बघूया. आन्सर किती येणार, 50 किलो न्यूटन पॉझिटिव्हच येणार. बघा 80 - 20 - 10 आलं किती, 50 + 50 + 50 म्हणजेच किलो न्यूटन. म्हणजेच आन्सर आपलं कसं आहे, पॉझिटिव्ह म्हणजेच टेन्साईल. म्हणजे जे डायग्राम कशी येणार बघा, हा ब्लॉक, ह्या ब्लॉकला लेफ्ट हँड साईडला कोणता येणार,
प्लस म्हणजेच टेन्साईल, टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा. राईट हँड साईडला पण किती आहे, प्लसच आहे, म्हणजे टेन्साईल बाहेरच्या साईडला ओढणारा, म्हणून पॉझिटिव्ह. किती आहे, 50 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन. नेक्स्ट सेकंड नंबर, फॉर सेक्शन बी सी, फॉर सेक्शन बी सी लेफ्ट हँड साइड फोर्सेस. हा बी सी सेक्शन, याच्या लेफ्ट हँड साईडला कोणता आहे बघा, 50. बी सीला काय करतोय, बाहेरच्या साईडला ओढतो, म्हणजेच टेन्साईल 50 किलो न्यूटन टेन्साईल. आणि हा 80, तो काय करतोय, बी सीला आतल्या साईडला ढकलतो, म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह -80 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. लेफ्ट साईडला तेवढेच आहे, कॅल्क्युलेट करूया. +50 -80, 80 - 50 किती येणार, 30. परंतु मोठ्याला मायनस साईन असल्यामुळे -30, आणि -30 म्हणजेच काय येणार आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. नेक्स्ट राईट हँड साईड फोर्सेस. बघा बी सीच्या राईट हँड साईडला फोर्स कोणता, हा 20 पहिला काय करतोय, बॉडीला आतल्या साईडला ढकलतो, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्हला काय घेतो आपण, मायनस घेत असतो, -20 किलो न्यूटन, मायनस असल्यामुळे कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट हा 10 किलो न्यूटन काय करतोय, बी सीला तो सुद्धा आतल्या साईडला ढकलतो, म्हणजेच -10 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. कॅल्क्युलेट करूया. मायनस मायनस प्लस होणार, ॲडिशन करायची, 20 + 10 30, आणि सेम साईन काय आहे, मायनस मायनस, म्हणून मायनस. मायनस म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह. डायग्राम ड्रॉ करूया सेकंड नंबर ब्लॉकसाठी. हा ए बी, बी सी. बी सीसाठी बघा लेफ्ट हँड साईडला मायनस आहे, मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. राईट हँड साईडला सुद्धा मायनस आहे, म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. किती आहे तो, 30 किलो न्यूटन 30 किलो न्यूटन. निगेटिव्ह. नेक्स्ट सेक्शन थर्ड, फॉर सेक्शन सी डी लेफ्ट हँड साईड फोर्सेस. सी डीच्या लेफ्ट हँडला बघा हा 50 किलो न्यूटन काय करतोय, सी डीला बाहेरच्या साईडला ओढतो, बाहेरच्या साईडला म्हणजेच पॉझिटिव्ह 50 किलो न्यूटन, म्हणजेच टेन्साईल. नेक्स्ट 80 किलो न्यूटन सी डीला काय करतोय, आतल्या साईडला ढकलतो, म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह -80 किलो न्यूटन, मायनस म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट हा 20 किलो न्यूटन काय करतोय, सी डीला बाहेरच्या साईडला ओढतो, बाहेरच्या साईडला म्हणजेच टेन्साईल 20 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट करूया, किती आन्सर येते बघूया. आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो. आता ह्या ब्लॉकला हा फिक्स आहे, काय आहे, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय असतं, मायनस, म्हणजे इथं आन्सर आपलं किती आलं पाहिजे, -10 आलं पाहिजे. बघूया येतंय का. 50 - 80 + 20 किती आलं, -10. -10 म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट राईट हँड साईड फोर्स. राईट हँड साईड फोर्स इज इक्वल्स टू सी डीच्या राईट हँड साईडला एकच फोर्स आहे, कसा आहे तो, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच काय असतो, -10 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. डायग्राम ड्रॉ करूया. हा सी डी ब्लॉक लेफ्ट हँड साईडला कोणता आहे, -10, मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन. राईट हँड साईडला काय आहे, मायनस, मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच इथं काय येणार, निगेटिव्ह. तर दोन्ही मेथडने आन्सर सेम आले का बघा. इथे टेन्साईल 50 AB वरती, इथं सुद्धा टेन्साईल 50 AB वरती. बीसी वरती कॉम्प्रेसिव्ह 30 किलो न्यूटन, बीसी वरती कॉम्प्रेसिव्ह 30 किलो न्यूटन. सीडी वरती कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन, सीडी वरती कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन. दोन्ही पैकी मेथड नंबर 1, मेथड नंबर 2 या दोन्हीतली जी तुम्हाला सोपी वाटेल त्याच्या आधारे तुम्ही सर्व न्यूमेरिकल प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर एकदम इझिली तुम्ही हे न्यूमेरिकल कोणत्याही मेथडने, ही किंवा याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला कोणती माहित असेल तर त्या मेथडने जास्तीत जास्त त्या गोष्टींचं प्रॅक्टिस करायचं आहे. तर आपल्याला यात काय फाइंड आउट करायला सांगितलंय, नेट डिफॉर्मेशन इन द बार. म्हणजे या बॉडीमध्ये जे काय
चेंज इन लेंथ टोटल होणार ते आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलं. मग आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो, तर संपूर्ण बॉडीमध्ये जे काही डिफॉर्मेशन होतं ते केवढं असतं, तर या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल झालेल्या सेक्शनच्या डिफॉर्मेशनच्या बेरज एवढं असतं. म्हणजे ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन. आपण इथं फॉर्म्युला लिहूया, टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू पहिल्या सेक्शनचं डिफॉर्मेशन प्लस दुसऱ्या सेक्शनचं डिफॉर्मेशन प्लस तिसऱ्या सेक्शनचं डिफॉर्मेशन. मग आता बघा, चेंज इन लेंथ आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. या चॅप्टरवरील पहिला आपला व्हिडिओ आहे सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन, यामध्ये आपण ते फॉर्म्युले पाहिले आहेत. त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुमच्या लक्षात येईल की याचा कोणता फॉर्म्युला आहे. तर चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 1, प्लस ऑर मायनस घ्यायचं, जेणेकरून हा जर टेन्साईल असेल तर प्लस, कॉम्प्रेसिव्ह असेल तर मायनस, म्हणून प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस. चेंज इन लेंथ म्हणजेच काय, PL डिवायडेड बाय AE प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3 फॉर सेक्शन 2. आता यातून काय कॉमन निघतंय का, कॉमन काढूया. बघा एरिया, आता हा याचा काय झाला, जो का दिलेला बार आहे त्याचा हा फ्रंट व्ह्यू आहे, परंतु साइड व्ह्यू न बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा सर्क्युलर आहे, स्क्वेअर आहे का रेक्टँगल आहे. तर या लेंथचा आणि एरियाचा काही संबंध नसतो, त्यामुळे लेंथ जरी छोटी मोठी असली तरी याचा आणि एरियाचा काही संबंध नसतो, कारण एरिया लेंथच्या रिलेटेड निघत नाही. इकडं जो काय क्रॉस सेक्शन आहे सर्क्युलर, स्क्वेअर किंवा रेक्टँगल यावरती डिपेंड असतो. म्हणजे बघा, हा रॉड सर्क्युलर सुद्धा असू शकतो किंवा स्क्वेअर रॉड सुद्धा असू शकतो. म्हणजे हा AB, BC आणि CD, म्हणजे हा फक्त आपल्याला काय दिलाय, त्यांनी फ्रंट व्ह्यू दिलेला आहे, मग त्यामुळे त्यात लेंथ येते. परंतु एरिया म्हणजेच काय असतो, पाय D स्क्वेअर डिवाइड बाय 4, हा सर्कल साठी, आणि रेक्टँगल किंवा स्क्वेअर साठी काय असतो, बेस इंटू डेप्थ. म्हणजेच यात लेंथ कुठं आली का, नाही. जर लेंथच येत नसेल तर एरिया चेंज होणार नाही. या सुद्धा डायमीटरवर डिपेंड आहे, इथं बेस आणि डेप्थ वरती आहे, लेंथ कुठं आहे का नाही. म्हणजे लेंथ छोटी किंवा मोठी असली त्याच्या एरियावरती काही फरक नसतो. एरिया कशावर डिपेंड असतो, तर या साईडला स्क्वेअर किंवा रेक्टँगल किंवा सर्क्युलर जो काय क्रॉस सेक्शन आहे त्यावरती काय असतो, आपला एरिया डिपेंड असतो. म्हणजेच बघा, जर इथं D एवढा डायमीटर आहे, तेवढाच इथं आहे, तेवढाच इथं आहे, तेवढाच इथं आहे. म्हणजे जिथं इथं जेवढा एरिया तेवढाच इथं एरिया, तेवढाच इथं एरिया. जर स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर सेम तसंच, इथं जेवढा एरिया येणार तेवढाच इथं येणार, तेवढाच इथं एरिया. म्हणजेच काय होणार, जेवढ्या पहिल्याचा एरिया तेवढाच दुसऱ्याचा, तेवढाच तिसऱ्याचा. म्हणजेच 1000 काय होणार आहे, कॉमन काढू शकतो आपण. एरिया कॉमन निघाला. नेक्स्ट, यंग मॉड्युलस E. जर का संपूर्ण बॉडीचं मटेरियल सेम असेल तर E सुद्धा कॉमन काढू शकतो. जर आपल्याला वेगळं दिलं की पहिल्याचा अल्युमिनियम आहे, दुसरा कॉपर पासून आहे, तिसरा स्टील आहे, असं जर का दिलं तर आपण काय करायचं, E आतमध्ये ठेवायचा. परंतु सध्या काय केलंय, सगळ्याचा एकच मटेरियल असल्यामुळे एक E दिलाय, तो सुद्धा आपण काय करायचा, कॉमन घ्यायचा. आतमध्ये काय राहिलं, प्लस ऑर मायनस. फोर्स बघा 50, 30, 10 कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल, ते डिफरंट आहे, आत ठेवलं. लेंथ बघा 80 सेंटीमीटर, 1 मीटर, 1.2 मीटर, डिफरंट आहेत. म्हणजे ते पण आत ठेवूया. म्हणजेच काय होणार, P1L1 प्लस ऑर मायनस P2L2 प्लस ऑर मायनस P3L3. व्हॅल्यू पुट करूया, 1 डिवायडेड बाय एरिया किती आहे, 1000 mm स्क्वेअर. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट E 1.05 इंटू 10 टू द पॉवर 5 ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस ऑर मायनस बघा, पहिल्या ब्लॉकचा टेन्साईल आहे म्हणून पॉझिटिव्ह, प्लस फोर्स किती आहे, 50 किलोन्यूटन. किलोन्यूटन मध्ये त्याचं आपल्याला काय करायला लागतं, न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करायला लागतं. मग किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, तर युनिट कन्व्हर्जन म्हणून एक व्हिडिओ आहे, त्यात आपण ते पाहिलेलं आहे. सर्व A to Z युनिट कन्व्हर्जन त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तो पॉईंट तुम्ही पाहून घ्या. तर किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10 टू पॉवर 3 करत असतो. इंटू लेंथ किती आहे बघा, 80 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं MM कसं करायचं ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तिथून तो पॉईंट पाहू शकता. तर काय करतो, सेंटीमीटरचं MM करत असताना दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 करत असतो. नेक्स्ट दुसऱ्यासाठी बघा, प्लस ऑर मायनस
कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे मायनस. फोर्स किती आहे 30 किलोन्यूटन. किलोमीटरचं न्यूटन कसं करतो 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. त्याची लेंथ किती दिलाय 1 मीटर. तर मीटरचं एमएम कसं करायचं तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की मीटरचं एमएम मध्ये होतं. नेक्स्ट फॉर सेक्शन 3 काय आहे तो कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून मायनस किती आहे तो 10 किलोमीटर. किलोमीटरचं न्यूटन कसं करतो इंटू 10⁻³. लेंथ किती आहे 1.2 मीटर. मीटर मध्ये म्हणून 1.2 ॲज इट इज आणि मीटरचं एमएम कसं करतो इंटू 10⁻³. मग टोटल डिफॉर्मेशन इन बार किती येणार हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं. सगळं जर तुम्हाला जमत असेल तर सगळं करा, नाहीतर काय करा हा सेपरेट हा सेपरेट हा सेपरेट या सगळ्याची ऍडिशन करून इथं काहीतरी व्हॅल्यू लिहा आणि ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू करा म्हणजे आपलं काय होईल चेंज इन लेंथ येईल. आता आपण यामध्ये काय करतोय डायरेक्टच कॅल्क्युलेट करतोय. तर कसं येतंय बघा ब्रॅकेट मध्ये बघा अजून एक ब्रॅकेट टाकूया 50 इंटू 10⁻³ इंटू 80 इंटू 10 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 30 इंटू 10 हे बटन सुद्धा आपण प्रेस करून पॉवर 3 लिहू शकतो इंटू 1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 10⁻³ इंटू 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. अजून एकदा ब्रॅकेट कम्प्लीट करूया कारण स्टार्टिंगला डबल ब्रॅकेट टाकलेलं डिवायडेड बाय 1000 इंटू 1.05 इंटू 10⁻⁵ ब्रॅकेट कम्प्लीट. तर आपलं आन्सर किती आलं -0.019. मायनस साईन म्हणजेच काय असतं डिक्रीज इन लेंथ. जर पॉझिटिव्ह आन्सर आला असतं तर इन्क्रीज इन लेंथ. निगेटिव्ह साईन आलं म्हणजेच काय असणार आहे डिक्रीज इन लेंथ. म्हणजे ही जी काय बॉडी आहे त्याचं काय होणार आहे लेंथ डिक्रीज होणार आहे. मग आलेलं आन्सर किती आपलं -0.019. चेंज इन लेंथचं युनिट काय असणार आहे एमएम. आपलं आन्सर कसं आलं निगेटिव्ह आलं म्हणून काय लिहायचं निगेटिव्ह साइन इंडिकेट डिक्रीज इन लेंथ. तर या टाईपच्या रिलेटेड अजून तुम्हाला जरी काही डाऊट्स असतील तर आपण याच्या रिलेटेड अजून बरेच न्यूमेरिकल पाहणार आहोत. हळूहळू सर्व डाऊट तुमचे क्लिअर होत जातील. तर एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इन्व्हेस्ट या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमेरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.